1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट हा जागतिक स्तनपान विशेष सप्ताह म्हणून साजरा केला जातो. याच विषयक आपण छान 3 भागामध्ये व्हिडिओ करणार आहोत. मी तुमच्या भेटीला येणार आहे ह्याच विषयाच्या संदर्भात बोलण्यासाठी. त्यापैकी आजचा जो विषय आहे तो उत्तम स्तन्य निर्मितीसाठी म्हणजे आईचं दूध व्यवस्थित येण्यासाठी गर्भावस्थेत काय काळजी घ्यायची या संदर्भात मी तुमच्याशी बोलणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा. नमस्कार, मी आयुर्वेद तज्ज्ञ विनीता कुलकर्णी आणि तुम्ही बघत आहात निरामय जीवन टॉक्स. गर्भावस्थेमध्ये अतिशय संतुलित आहार हा महत्त्वाचा राहतो. तुम्हाला कितीही चटपटीत खायची इच्छा झाली किंवा खूप बाहेरचं खायची इच्छा झाली तरी त्याचं प्रमाण हे संतुलितच असायला लागतं, कारण तुमच्या खाण्यापिण्यावर तुमच्या बाळाची तब्येत ही अवलंबून असते. दररोज 1 चमचा शतावरी कल्प तुम्ही रोज 9 महिने घ्यायचाच आहे. त्यामुळे तुमची तब्येत नीट राहायला मदत होते आणि विशेष म्हणजे पुढे चालून आईचं दूध व्यवस्थित यायला देखील मदत होते. पालक, शेपू, मेथी यासारख्या छान पालेभाज्या, उकडलेलं बीट, विविध प्रकारच्या फळभाज्या, फक्त सिमला मिरची आणि वांगं हे सोडून तुम्ही सगळ्या भाज्या व्यवस्थित प्रमाणात घेऊ शकता. फक्त खूप जास्त मसालेदार, तिखट, चमचमीत, भरपूर तेलकट ह्या गोष्टी तुम्हाला टाळायच्या आहेत. मोड आलेली कडधान्य त्याच्यातनं तुम्हाला भरपूर प्रमाणामध्ये प्रथिनं मिळतात, पण ती कच्ची खाऊ नका. त्याने पोटात गॅसेस होतात, मग पोटात दुखतं. त्यापेक्षा छान त्याची उसळ करायची आणि आठवड्यातून एकदा तुम्ही ती उसळ नक्की घेऊ शकता. विविध प्रकारची सूप्स तुम्ही स्नॅक्समध्ये घेऊ शकता आणि घरी बनवलेलेच पदार्थ तुम्ही स्नॅक्समध्ये घेतले पाहिजेत. कारण त्याच्यातनं तुमची तब्येत नीट राहायला मदत होते आणि आईच्या दुधाची निर्मिती पण व्यवस्थित व्हायला मदत होते. त्यासाठी नोकरी करणाऱ्या स्त्रियांनी 2 डबे बरोबर घेऊन जायचे. एक पोळी भाजीचा आणि दुसरा घरी केलेल्या स्नॅक्सचा डबा. याच्यामुळे होणार आहे काय, तुमची चहा पोळी किंवा चहा बिस्किटं, कॉफी, भूक आलेली असताना चहा, कोल्ड ड्रिंक्स घेणं याला आळा बसणार आहे. कारण आपलं बाळ हे आपल्या खाण्यावरती खूप अवलंबून असतं. अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे ड्रायफ्रूट. ड्रायफ्रूट तुमच्या पोटात जाणं अतिशय गरजेचं आहे. रोज भिजवलेले बदाम खा, त्याचा फायदा होतो. काळ्या मनुका भिजवून खा, त्याने पित्त पण कमी होतं आणि पोट साफ व्हायला देखील चांगला फायदा होतो. गॅसेस पण होत नाहीत. जर तुम्हाला ड्रायफ्रूट सगळे वेगळे-वेगळे खायचे नसतील, तर सगळी त्याची एकत्र पावडर करा. त्याच्यामध्ये खारकेची पावडर पण घाला 2 चमचे आणि ते तुम्ही मिश्रणचं 1 चमचा रोज पाण्याबरोबर किंवा दुधाबरोबर घेतलं, तर तुम्हाला छान त्याचा फायदा होणार आहे. नियमित तपासण्या या अतिशय महत्त्वाच्या राहतात. आयर्न, कॅल्शियम किती आहे हे तपासून त्यानुसार औषधी योजनाही तुम्हाला चालू करणं अतिशय गरजेचं असतं. मेडिटेशन हा तितकाच महत्त्वाचा भाग आहे. कारण तुमची जर मानसिक अवस्था छान असेल, तरच तुम्ही खाल्लेलं अन्न हे व्यवस्थित पचतं आणि बाळाची पण तब्येत ही छान राहायला मदत होते. आता पुढच्या भागामध्ये आपण भेटणार आहोत, ते स्तनपान का करायचं? त्याने बाळाला का फायदा होतो? काय फायदा होतो? ह्या सगळ्या गोष्टी आपण पुढच्या भागामध्ये नक्की बोलणार आहोत. त्यासाठी हा माझा व्हिडिओ नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद. लवकरच भेटूया पुढच्या भागात.